अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। उद्या शनिवार आहे आणि शनिवारी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की काय फरक पडतो हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल। मी जे जे उपाय सांगते, सेवा सांगते, तोडगे सांगते, हे ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, केंद्रानुसार आहेत। हे अंधश्रद्धा म्हणून नाही आहेत। जे मी उपाय सांगते, सेवा सांगते, तोडगे सांगते, हे अगदी तुम्ही मनापासून करून बघा, ह्यात तुम्हाला नक्की यश येईल। मी हा उपाय करू का नको, केला तर मला फायदा होईल का, अशी मनात शंका ठेवून कुठलेही उपाय करू नका। जे काय मी उपाय सांगते ते करा, तुमच्या आयुष्यात नक्की बदल येईल। हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, कारण एखादा पॉईंट शेवटला राहतो आणि तोच तुम्ही स्किप करता आणि मग व्हिडिओ अर्धवट बघून तुम्ही उपाय करता आणि त्याचा फायदा होत नाही। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। उद्या शनिवार आहे, उद्याच्या शनिवारी करा, कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तुमची वेळ वाईट आहे, तुमची वेळ चांगली नाही आहे, तुमची परिस्थिती खूप बिकट आहे, परिस्थिती बिकट होत चाललेली आहे, कामं तुमची अडलेली आहेत, अडलेली कामं होत नाही आहेत, ह्या सगळ्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, आपलं कर्म चांगलं पाहिजे। आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला काही गोष्टी चांगल्या घडतात। राहू, केतू आणि शनी हे सुद्धा आपले ग्रह चांगले पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या पाहिजेत आणि आपल्याला ह्या चांगल्या गोष्टी ह्या गोष्टी चांगल्या नसतील तर आपल्या आयुष्यामध्ये येणारा काळ वाईट असतो, आपली परिस्थिती बिकट होत चाललेली असत्या, अडलेली कामं होत नाहीत, ह्या गोष्टी घडत असतात। तर ह्या गोष्टी म्हणजे वाईट वेळ निघून जाण्यासाठी, परिस्थिती बिकट झाली ती चांगली होण्यासाठी किंवा अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी रात्री 8 ते 10 या वेळेत हा उपाय करायचा आहे। उपाय साधा, सोपा आणि अगदी सहज करण्यासारखा आहे। बघा, आपल्या घरामध्ये जुनी चप्पल असेल, तुटलेली, तुटत आलेली, न वापरत असलेली किंवा आपल्याला लहान होत असलेली, जुनी झालेली कुठलीही चप्पल चालेल, ही चप्पल आपल्या घरातली आपण घालायची पायामध्ये आणि 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी म्हणजे चौकाच्या ठिकाणी जायचं आणि त्या चौकाच्या एका कडेला हे चप्पल सोडायचं आणि आपण घरी परत बिना चप्पलाचं, कारण जाताना तर आपण ते जुनं चप्पल घालून गेलेलो असतो, हे चप्पल आपल्याला तिथं सोडायचं आहे। म्हणजे आपण येताना मी अनवाणी येणार, तर हे चप्पल तिथं सोडायचं चौकामध्ये जिथे 4 रस्ते फुटलेले आहेत, एकत्र झालेले आहेत अशा ठिकाणी, आणि येताना तुम्ही बिना चप्पलचं अनवाणी यायचं। हे करत असताना तुम्ही मागे वळून बघायचं नाही, डायरेक्ट घरी निघून यायचं। हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जसं जसं दिवस पुढं जातील तसं तसं तुमची अडलेली कामं होतील, परिस्थिती जी बिकट आहे ती सुधरेल, वाईट जो काळ आहे, वाईट वेळ आहे ती बदलेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल एवढं निश्चित। हा छोटा उपाय जरी वाटत असला तरी ह्या उपायातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे। बघा, एखाद्या मंदिरात आपण गेलो, एखाद्या कार्यक्रममध्ये गेलो, एखाद्या पाहुण्यांच्या ठिकाणी गेलो आणि आपलं चप्पल जर हरवलं तर आपण त्यावेळेला म्हणतो आपल्या पाठीमागची पिढा गेली। तसं हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पाठीमागची पिढा जाऊन तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान नक्की येईल, एवढं मी निश्चित तुम्हाला सांगते। तर प्रत्येकाने उद्या शनिवारी शक्य होईल, शक्य असेल, ज्यांना अडचण असेल त्यांनी हा नक्की उपाय करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि तुमची परिस्थिती हळूहळू बदलायला सुरू होईल। हा माझा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ माझा शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे उपाय, सेवा, तोडगे तुम्हाला मिळतील। तुम्ही ते करा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवा। कुठलीही अडचण असेल तर आपण कुठल्याही पत्रिका, कुंडली दाखवायला जातो, तिथं हजारो रुपये खर्च करून उपाय सांगतात, पण हे जे मी उपाय सांगते हे अगदी महत्त्वपूर्ण आणि ज्योतिषशास्त्रानुसारच आहेत। त्यामुळे हे उपाय जरी तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील आणि तुमचं आयुष्य सुखी समाधानी होईल, हे निश्चित। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।